नमस्कार, लालबागची सिद्धी या यूट्यूब चॅनलमध्ये मी सिद्धी कदम तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. श्रावण महिना सुरू झालाय. श्रावण महिन्यात अनेक व्रतवैकल्ये केली जातात. त्याचप्रमाणे विशेष करून महादेवांची पूजा केली जाते, कारण श्रावण महिना हा महादेवांना समर्पित आहे. परंतु प्रत्येकालाच आता बाहेर मंदिरात जाऊन पूजा करणं शक्य होत नाही. मंदिरात खूप गर्दी सुद्धा असते, त्यामुळे आपल्याला निवांतपणे पूजा करता येत नाही. आणि म्हणूनच घरच्या घरी श्रावणी सोमवारची पूजा कशी करायची अशी सविस्तर मांडणी आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला पूजेला सुरुवात करूया. बोला ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. जिथे पूजा मांडणार ते स्थान मी छान स्वच्छ करून घेतलं. त्यावर स्वस्तिक काढलं, कारण चौरंगाच्या खाली स्वस्तिक काढणं अनिवार्य असतं. तुम्ही हाताने स्वस्तिक काढलात तरीसुद्धा चालू शकतं. त्यानंतर त्यावर हळदी-कुंकू वाहिलं आणि नंतर त्याच्यावर मी चौरंग ठेवला. चौरंगाच्या आजूबाजूला सुद्धा रांगोळीने सुशोभित करायचं असतं. माझ्याकडे हा छान साचा होता, त्यामुळे मी या साच्याच्या सहाय्याने अशी रांगोळी काढली. परंतु ही रांगोळी दारात काढू नका, ती ओलांडली गेली नाही पाहिजे. त्याच्यानंतर मी समया इथे 2 मांडणार आहे. समई कधीही जमिनीवर ठेवायची नसते, त्याखाली काहीतरी आसन ठेवायचं. तर सध्या माझ्याकडे आसन नव्हतं, त्यामुळे मी विड्याची पानं ठेवली. विड्याची पानं आसन म्हणून आपण वापरू शकतो. त्यानंतर समईचं पूजन करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यासाठी अष्टगंध आणि हळदी-कुंकू लावून आपण छान समईचं पूजन करून घेऊया. कोणतीही पूजा ही अग्नीच्या साक्षीने करायची असते, त्यामुळे कोणतीही पूजा करताना प्रथम दीप प्रज्वलन करणं अत्यंत आवश्यक असतं. आणि माझ्याकडे या छान महाभारत समया आहेत. तर अशा मस्त मी त्या समया पेटवून घेतल्या. समया लावताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की कधीही एक वातीची समई लावायची नाही. आता जुन्या काळात आजी, माझ्या आई अशा म्हणतात, की एक वात नाही लावायची, जोडी लावायची, जशी तुमच्याकडे परंपरा असेल. त्यानंतर हा छान माझ्याकडे चंदन कापूरचा स्प्रे होता, तर तो मी थोडासा शिंपडला, म्हणजे तिथे वातावरण सुगंधित झालं. अशी छान पूजेची थाळी मी तयार करून घेतली. नक्की यामध्ये काय-काय घेतलं सांगते. यामध्ये मी पंचामृत घेतलं, म्हणजे दूध, दही, मध. चला आता पूजेला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण बाप्पांची स्थापना करून घेऊया. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात ही गणपती बाप्पाच्या स्थापनेने होते. तर हे जे बाप्पा आहेत ना, ते मी सिद्धिविनायकवरून घेतले होते. तर सुपारीत कोरलेले बाप्पा आहेत. तर आपण सर्वप्रथम त्यांना अभिषेक करूया पाण्याने आणि त्यानंतर त्यांची स्थापना करूया. स्थापन करताना बाप्पांना आधी आपण चौरंगावर, जिथे आपण वस्त्र अंथरलंय तिथे तांदूळ ठेवूया आणि त्यावर हळदी-कुंकू वाहूया. त्यानंतर तिथे बाप्पांची जी सुपारीत कोरलेली मूर्ती आहे, ती आपण छान पुसून ठेवूया. बाप्पांना आपण हळद-कुंकू वाहायचं आहे, अक्षता वाहायच्या आहेत आणि शक्यतो अक्षता कुंकू मिश्रित घ्या. आपण पांढऱ्या अक्षता वाहत नाही. त्यानंतर त्यांना आपण जास्वंदीचं फूल वाहिलं आहे, जे बाप्पांना खूप खूप आवडतं. मी कोणतीही पूजा असली तरी बाप्पांसोबत कुलदेवतेची सुद्धा स्थापना करते. तर त्यासाठी मी ही सुपारी घेतली आहे. आमची कुलदेवता आई तुळजाभवानी आहे, तर तिचं नामस्मरण करत सुपारीवर अभिषेक केला आणि ज्याप्रमाणे आपण बाप्पांची स्थापना करतो, अगदी त्याचप्रमाणे कुलदेवतेची स्थापना केली. कुलदेवता ही आपल्या कुळाचं रक्षण करते, त्यामुळे तिची स्थापना करणं मला अत्यंत महत्त्वाचं वाटतं आणि प्रत्येक पूजेत मी तिची स्थापना करते. त्याचप्रमाणे जसं बाप्पांना हळदी-कुंकू वाहिलं, तसंच कुलदेवतेला वाहिलं आणि असा छान मोगऱ्याचा गजरा कुलदेवतेला वाहिला. आता आपण पुढच्या पूजेला सुरुवात करूया. शिवशंकरांची पूजा माता पार्वतीच्या पूजेशिवाय अपूर्ण मानली जाते. शिव सहपरिवार पूजन करण्याची आपल्या हिंदू संस्कृतीत परंपरा आहे. तर माझ्याकडे हा फोटो होता, ज्यामध्ये गणपती बाप्पा, माता पार्वती आणि शिवशंकर आहेत. तर त्याचीसुद्धा मी प्रतिष्ठापना केली आणि ती करत असताना मी खाली अक्षता ठेवल्या आणि मग त्यावर फोटो ठेवला. कधीही असाच फोटो ठेवायचा नसतो. तुम्हाला जर मूर्तींसाठी किंवा फोटोसाठी आसन मिळालं नाही, तर तुम्ही अक्षता किंवा 2 पानांवर, म्हणजे नागवेलीच्या पानांवर फोटो किंवा मूर्ती ठेवू शकता. तर मी या फोटोला छान फुलं वाहून घेतेय
महादेवांच्या पूजेत अधिक करून पांढऱ्या फुलांचा वापर केला जातो. महादेवांना पांढऱ्या रंगाचं वस्त्र, पांढऱ्या रंगाची फुलं अतिशय प्रिय आहेत आणि बिल्वपत्रांचा वापर केला जातो. तर आता आपण महादेवांचा अभिषेक करूया. माझ्याकडे ही छान पिंडी आहे देवांची. तर हीच पिंडी मी माझ्या 16 सोमवारसाठी वापरली होती. सर्वप्रथम आपण पाण्याने अभिषेक करूया. शिवपिंडीवर संपूर्ण शिवपरिवार असतो, त्यामुळे पाणी वाहताना सर्वप्रथम गणपती बाप्पांना उजव्या बाजूला शिवपिंडीच्या पाणी वाहावं. त्यानंतर शिवपिंडीच्या डाव्या बाजूला कार्तिकेय स्वामींना पाणी वाहावं. त्यानंतर मध्ये अशोक सुंदरी जी माता पार्वती शिवशंकरांची कन्या होती तिला वाहावं. मग गोलाकार पद्धतीने जिथे माता पार्वतींचं हस्तकमल आहे तिथे पाणी वाहावं आणि मग पिंडीवर पाणी वाहावं. अशा प्रकारे जलाभिषेक करण्याची पद्धत आहे. त्यानंतर आता आपण दुधाने अभिषेक करूया. पंचामृताने अभिषेक करतात. तुम्ही वेगवेगळा दूध, दही, साखर, तूप असं घेऊन केलात तरीही चालेल किंवा एकत्र सगळं मिश्रण केलात तरीसुद्धा चालेल. तर मी वेगवेगळं वाहते आहे. तर आता दही वाहते आहे मी. तर प्रत्येक गोष्ट शिवपिंडीवर वाहण्याचं एक वेगळं महत्त्व आहे. त्यामुळे अशा दूध, दही, साखर, मध अशा गोष्टी शिवलिंगावर वाहिल्या जातात. ज्यामुळे आपलं मन शांत राहतं, मन सकारात्मक होतं आणि मनात चांगले विचार येतात. तर शिवशंकरांची पूजा करताना आपल्याला शिवमंत्र म्हणजेच ओम नमः शिवाय, नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. आता आपण पिंडी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण शिवशंकरांची प्रतिष्ठापना करणार आहोत. त्यासाठी मी पाट घेतलाय, त्याच्यावर आपण ही पिंडी ठेवूया आणि त्यानंतर आपण शिवशंकरांच्या पूजेला सुरुवात करूया. मी पहिल्यांदा चंदन लावलंय, त्यानंतर आपण भस्म लावायचं आहे. त्यानंतर आपण अशी छान रुद्राक्षांची माळ शिवशंकरांना वाहायची आहे. माझ्याकडे नंदीसुद्धा होता, तर म्हटलं शिवशंकरांचा खूप खूप मोठा भक्त म्हणून नंदीला ओळखलं जातं, तर त्याची मूर्ती मी ठेवली आणि हे छान त्रिशूळ, डमरूसुद्धा होतं, तर ते सुद्धा मी बाजूला ठेवलं आणि त्यांचंसुद्धा मी पूजन केलं. आता आपण शिवशंकरांना अत्तर, चंदनाचं जे अत्तर आहे ते वाहून घेऊया. माझ्याकडे हे छान चांदीचं बेलपान होतं, तर ते सुद्धा मी शिवशंकरांना वाहिलं आहे. चांदीचं बेलपान वाहिलं तरीसुद्धा जी खरी बिल्वपत्र आहेत तीसुद्धा आपल्याला वाहायची आहेत. त्यांची अशी गाठ आपल्याला तोडून घ्यायची आहे आणि बिल्वपत्र वाहताना नेहमी टोकाचा भाग मागे आणि पानांचा भाग आपल्या बाजूला करायचा आहे. अशा पद्धतीने बिल्वपत्र योग्य रीतीने वाहायचे आहेत. त्यानंतर सफेद रंगाची फुलं वाहिली आहेत. हा छान मोगऱ्याचा सुवासिक गजरासुद्धा वाहिला. आता छान असा डमरू वाजवला. खरं सांगू ना, या डमरूच्या नादाने इतकं प्रसन्न वाटलं. खरंच अगदी वातावरण खूप खूप छान झालं. त्यानंतर अगरबत्ती आपण लावूया. त्याने छान अगरबत्तीचा सुवास सगळीकडे दरवळत राहतो पूजेच्या दरम्यान. आता आपण प्रसाद ठेवायचा. यामध्ये मी पाणी ठेवलंय आणि दूध साखर ठेवली आहे. आता मी वाचनाला सुरुवात केली आणि असा अखंड जलाभिषेक शिवपिंडीवर मी सुरू ठेवला होता. तर ही गळती मी घेतली होती. तर अशा पद्धतीने आपण वाचन करत असताना शिवपिंडीवर अखंड जलाभिषेक होत होता. त्यानंतर मी धूप घेतला. तुम्हाला सांगू ना, तर काही वेळा आपण गॅसवर हे धूप पेटवतो. पण कधी-कधी ते पेटवणं योग्य ठरत नाही, कारण आपण अनेक वेळेला मांसाहारसुद्धा शिजवतो. त्यामुळे आपण अशा पद्धतीने धुपाच्या वाटीवर जर कापूर ठेवला तर आपोआप धूप जळतो. तर ही छोटीशी पद्धत जी मी करते धूप लावताना ती तुम्हाला सांगितली. आता छान आरती करत धूप देवांना दाखवला. खरं सांगू ना, धूप लावल्यानंतर वातावरण अत्यंत प्रसन्न झालं. मी जरी समया लावल्या असल्या तरी हा तुपाचा दिवासुद्धा लावला होता. तुपामुळे एक वेगळी सकारात्मकता निर्माण होते, त्यामुळे पूजेमध्ये एक तरी तुपाचा दिवा नक्की लावा. अशा पद्धतीने मला जशी जमेल तशी श्रावणी सोमवारची पूजा घरी करण्याचा मी प्रयत्न केला आणि खरं सांगू ना, जिथे भाव असतो तिथेच देव येतोच. त्यामुळे पूजेत काही कमी राहिलं किंवा तुम्हाला मी मांडलेली पूजा कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लालबागची सिद्धी या माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार. नमः पार्वतीपते हर हर महादेव.